सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप थँक यू. खरं सांगायचं तर आज मी माझाच रेकॉर्ड ब्रेक केलाय. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप स्पेशल होता. सकाळचे सगळे ऑर्डर्स कंप्लीट केल्यानंतर रात्री पुन्हा फ्रेश जेवण बनवायचं होतं. सकाळपेक्षा रात्रीचे ऑर्डर जास्त होते. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता पुन्हा किचनमध्ये कामाला लागले. आधी आमटी बनवून घेतली, त्यानंतर लगेच पुरण करायला घेतले. तर दुसरीकडे पुन्हा फ्रेश आमरस बनवून घेतला. पुरणपोळ्या होतच होत्या. तर इकडे गरम-गरम भजे बनवले. किचनमध्ये अक्षरशः एकाच वेळी असं भरपूर असं काम चालू होतं. त्यानंतर ऑर्डर्स पॅक करायला घेतले. त्यात काही Zomatoच्या वरच्या पण ऑर्डर्स आल्या. त्याही कंप्लीट केल्या. वेळेवर कंप्लीट करून आणि तेही ऑर्डर्स दिले. एकामागून एक ऑर्डर्स येत होते. काम वाढतच होतं. खरं सांगायचं तर हा मोमेंट थकवा जाणवत नव्हता. दिवसभर उपवास होता. बट काही वाटत नव्हतं कामाच्या ह्याच्यात. आज जवळ-जवळ शेवटी मी 56 पुरणपोळ्या आणि 8 ते 9 थाळ्या सेल झाल्या. मला खरंच एवढ्या ऑर्डर्स येतील अशी अपेक्षा नव्हती. सुरुवात करताना फक्त मनापासून चांगलं, फ्रेश आणि घरचं जेवण द्यायचं एवढाच विचार होता. पण आज इतक्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून ऑर्डर केलं. माझं जेवण आवडीने खाल्लं. त्याचं अप्रिशिएशन पण केलं. हे माझ्यासाठी खूप खूप मोठं आहे आणि दिवसभर कितीही काम असो, कितीही थकवा असला तरी जेव्हा एखादा कस्टमर म्हणतो, "खूप छान होतं जेवण, खूप आवडलं, पुन्हा ऑर्डर करणार." एखादा सुंदर रिव्ह्यू देतो ना, तेव्हा खरंच सगळा थकवा एक क्षणात निघून जातो. आज शेवटी पुरण संपलं म्हणून Zomato बंद करावं लागलं आणि काही ज्या ऑफलाईन ऑर्डर्स होत्या, ज्या WhatsApp थ्रू येतात, त्याही कॅन्सल कराव्या लागल्या. ते तर बघू. आता ॲक्चुअली मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढ्या ऑर्डर्स येतील म्हणून. बट ठीक आहे, रात्री उशिरापर्यंत सगळं आवरलं किचन. बाय.